इडली खायला मजा कधी येते जेव्हा इडलीची चटणी टेस्टी आणि चवदार असेल तेव्हा सगळ्यात जास्त मजा इडली खायला येते. तर आज आपण इडलीची चटणी बनवून घेणार आहे. ओलं खोबरं इथे घेतलेले, पाठीमागचा काळा भाग काढून घ्यायचा म्हणजे चटणी चांगली पांढरशुभ्र होते. थोडेसे मूठभर शेंगदाणे भाजून वरची साल काढून घ्यायची. शेंगदाणे अगदी गवळे गवळे भाजायचे, काळपट अजिबात करायचे नाही. 2 चमचे फुटाणा डाळ घेतलेले, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, 3-4 आल्याचे तुकडे आणि 3-4 लसूण पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहे. अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचं आहे. लिंबामुळे चटणीची चव छान लागते. त्यानंतर 2 चमचे आपल्याला साखर घालायची. थोडीशी आंबट, तिखट आणि गोड अशी ही चटणी लागते आणि चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून आपल्याला बारीक अशी ही चटणी इथे वाटून घ्यायची. जितकी तुम्हाला ही बारीक वाटता येईल तितकी बारीक वाटायची. आता आपण इडलीसाठी ही चटणी बनवतोय, त्यामुळे इडलीची चटणी ही अशी पातळ असते. त्यामुळे आपल्याला ही इडलीची चटणी जी आहे ती थोडीशी पातळ करून घ्यायची. तडका मात्र आवर्जून आपल्याला चटणीला जिरी मोहरीचा द्यायचा आहे. 2 पळ्या तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी घालायची आहे. कढीपत्ता आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा आहे. हिंग आणि बेडगी मिरची घालून हा तडका आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. तडका बनवून झाला की गरम असतानाच आपल्याला हा यामध्ये घालून घ्यायचा आणि वरून थोडंसं असं झाकण धरायचं म्हणजे जी वाफ असते ती चटणीमध्येच मुरली जाते. तर हा झाला आपला इथे तडका बनवून तयार आणि चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. बघू शकता एकदम पांढरशुभ्र अशी आपली इडलीसाठी चटणी बनवून तयार झालेली. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा.